उच्च न्यायालयाने संबंधित शेतजमिनीबाबत मनाई आदेश दिलेला असतानाही ती बाब लपवून खरेदी खत नोंदणीसाठी सादर केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत दुय्यम निबंधक श्रेणी 1 शिरोळ तथा दुय्यम निबंधक कार्यालय शिरोळ येथील वहिदा निसार चोरघस्ती वय 56 यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंगरावबाबू घोलप आणि कृष्णात शंकर यादव दोघेही राहणार सावर्डे तर्फे सातवे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांनी मौजे सावर्डे तर्फे सातवे येथील गट क्रमांक 145 मधील 0.0994 आर क्षेत्राच्या शेतजमिनीबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा मनाई आदेश असल्याची माहिती असतानाही ती जाणीवपूर्वक लपवली। तसेच खरेदी खत दस्त क्रमांक 7002/2025 मध्ये संबंधित मिळकतीबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल किंवा प्रलंबित नसल्याचं खोटं नमूद करून दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालय शिरोळ येथे सादर केला। या दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारे संबंधित खरेदी खताची नोंदणी करून घेतल्याचं निदर्शनास आल्यानंतर सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली। या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।